कित्येक वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या मातीमध्ये घडतोय. खर तर जे का रंजले गांजले त्याचे म्हणे तो आपले, तुझी साधू ओळखावा देव तेथेच जाणावा, हा खऱ्या अर्थाने साऱ्या जगाला दैवत्वाचा संदेश देणारे जगद्गुरु तुकोबार आहे. ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन दोन छत्रपती बहाल केले. त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब हातामध्ये तलवार घेऊन माणसं कापून स्वराज्य उभा करता येत नाही, तर त्या काळातलं सगळ्यात मोठं ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणून वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथांचं लेखन करणारे शास्त्रवीर छत्रपती संभाजी महाराज. बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या दाखावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारे मी अनेक माणसं बघितली. अहो, बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या दाखावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटराच्या धाकाशिवाय तिथल्या माणसांनाच वाघासारखा जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तसेच आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलेलो आहोत त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मान देऊन ज्या मर्द मावळ्यांनी या मातीसाठी स्वतःचे रक्त सांडले, अशा 18 प्रगत जातीच्या मर्द मावळ्यांनी मी तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गडगडात प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर एक नव्हे दोन नव्हे तब्बल 450 वर्ष होऊन गेली जो राजा या मातीसाठी झटला, ज्या राजाने या मातीसाठी स्वतःचे प्राणाचे बलिदान दिले, तो मावळ्यांचा वाघ आनंदात विलीन झाला. पण आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मान देणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतील. खर तर या जगामध्ये अनेक लोक जन्माला येतात आणि अनेक मरतात, त्यांची नोंद सुद्धा इतिहासात ठेवली जात नाही. मग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला ज्यांच्या जन्मण्याची नव्हे तर त्यांच्या मृत्यूची नोंद या महाराष्ट्राच्या इतिहासाला जगाच्या इतिहासाला ठेवावी लागली. दादांनो, येणाऱ्या काळात जर तुम्हाला विचारलं की बाबांनो आपण कोणाच्या देशात राहतात, तर छाती ठोकून सांगायचं ज्यांनी मरणाला सुद्धा नाचवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीत आलोय आम्ही. हा आमचा इतिहास आहे, ही आमची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, शेतकऱ्याच्या बळावरती उभारलेली जगातली सगळ्यात मोठी आणि एकमेव क्रांती या स्वराज्याचं आपल्याला वर्णन करता येईल. शेतकऱ्यांच्या बळावरती राज्य निर्माण करता येतं, सैनिकांच्या बळावरती मावळ्यांच्या बळावरती राज्य निर्माण करता येतं, लढाई जिंकता येतात. पण हातामध्ये नागात धरणाऱ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये चमचे देऊन सुद्धा स्वराज्य निर्माण करतात. हा आदर्श या मातीला जर कोणी दिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दिला. दादांनो, तुकोबार असे म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये शेतकऱ्याचा वापर केला. बरोबर आहे का? महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये शेतकऱ्याचा वापर केला. महाराजांच्या सैन्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याची संख्या होती. पण आमच्या लोकांना असा प्रश्न पडतो की मग आतापर्यंत आमच्या तरुण पिढीला इतिहास कोणता सांगितला जातो की आतापर्यंत आमच्या मुलांना फक्त एवढं शिकवलं की शाहिस्ता खानाची बोटं चाटली, अफजल खानाचा वध केला, सुरतीची लूट केली, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला आणि स्वराज्य उभं केलं. याच्या पलीकडचा इतिहास आमच्या तरुण पिढीला कळालाय का? दादांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या बाहेरच्या देशात जन्म आलते का? नाही, छत्रपती शिवाजी महाराज जन्म आलते आपल्या भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं की छत्रपती शिवाजी महाराजांचा धार आणि तलवारीच्या पलीकडचा इतिहास आमच्या तरुण पिढीला किती कळाला आहे. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये शेतकऱ्याचा वापर केला. याचं कारण एकच होतं की ज्या माणसाचा संबंध थेट मातीशी येतो तीच माणसं या मातृभूमीच्या रक्षणासाठी उभी राहतात. म्हणून दादांनो, 385 आमदारापैकी आज एकाही आमदाराचं पोरगं मिलिटरीत नाही, एकाही खासदाराचं पोरगं मिलिटरीत नाही, तर आज पोरगं मिलिटरीत कोणाचं आहे? ज्याचा बाप दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातो आणि ज्याची आई रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाते, त्याचाच पोरगा आज रायफल घेऊन देश सांभाळतोय. हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं, त्यांना याबद्दल तितकं नॉलेज होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये शेतकऱ्याचा वापर याच्यासाठी केला कारण शेतकरी असा एकमेव वर्ग आहे की त्या माणसाला दुसऱ्याची शेती बघितल्यावर स्वतःची शेती आठवते, दुसऱ्याचं पीक बघितल्यावर स्वतःचं पीक आठवते. मग असं सैन्य कधीच दुसऱ्याच्या शेतातल्या भाजीच्या देठाला हात लावत नाही. म्हणून दादांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकाही मावळ्याने दुसऱ्याच्या शेतातल्या भाजीच्या देठाला हात लावण्याची नोंद आज इतिहासात सापडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये शेतकऱ्याचा वापर याच्यासाठी केला कारण शेतकऱ्याचा एकमेव वर्ग आहे की ज्या माणसाला दुसऱ्याची माय माऊली बघितल्यावर स्वतःची माय माऊली आठवते, दुसऱ्याची माय माऊली बघितल्यावर स्वतःची माय माऊली आठवते. मग असं सैन्य कधीच दुसऱ्याच्या माऊलीच्या पदराला हात लावत नाही. म्हणून दादांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकाही मावळ्यानं परिस्थितीच्या पदराला हात लावण्याची नोंद आज इतिहासात सापडणार नाही. ही छत्रपती शिवाजी महाराज नावाची ताकद आहे. महाराजांनी स्वराज्य उभा करताना विचार केला नाही जाती आणि पाटीचा. महाराजांनी विचार केला नाही स्वराज्य उभा करताना जाती आणि पाटीचा. महाराजांच्या तलवारी पुढे नक नाचत नव्हती 7.5चा. लढाईला जात असताना मावळा विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा, कारण अभिमान होता त्यांना महाराष्ट्रातल्या मराठी मातेचा. तो अभिमान आम्हाला असला पाहिजे, तो अभिमान आमच्यामध्ये जागृत झाला पाहिजे. हे आमच्या तरुणांना समजले का? दादांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतका
जो लय इतका मोठा आहे की तो आमच्या तरुण पिढीच्या कानामध्ये ठसला पाहिजे. कधीतरी आसामला गेला दादांनो, कधीतरी आसामला गेला तर आसामला ब्रह्मपुत्र नावाची नदी आहे. त्या ब्रह्मपुत्र नावाच्या नदीच्या तीरावरती गुवाहाटी नावाचं शहर आहे. गुवाहाटी, गोवा म्हणजे सुपारी, हाट म्हणजे बाजार, तिथं सुपारीचा बाजार भरतो म्हणून त्या शहराचं नाव पडलं गुवाहाटी. त्या गुवाहाटीचा जो आसामचा राजा आहे त्याचं नाव ओहोम. त्या ओहोम राजाचा जो सेनापती होता त्याची मुघलाची प्रचंड अशी लढाई झाली आणि प्रचंड अशा मोगल फौजेचा पराभव त्या ओहोम राजाच्या सेनापतीने केला. सबसे पराभव केला ती खबर आसामच्या राजाला कळाली. आसामच्या राजाने त्याच्या सेनापतीला बोलावून घेतलं आणि त्याला विचारलं की बाबा रे, एवढ्या मोठ्या मोगल फौजेचा पराभव तू कोणाच्या बळावरती केला? तेव्हा त्या आसामच्या ओहम राजाचा सेनापती असं सांगतो की मी एवढ्या मोठ्या मोगल फौजेचा पराभव छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला आश्चर्य वाटेल, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आसामच्या राजाची काही पत्र सापडली. आसामचा राजा मार्गदर्शन घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं. मी जाणीवपूर्वक विधान करतो की मी तरुण पिढी त्यांना सांगेल की आयुष्यात दादांनो, जर तुम्हाला कुठल्याही संकटाला जर हरवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवला तर दादांनो, कुठलाही संकट तुमचा पराभव नाही करू शकत. ही छत्रपती शिवाजी महाराज नावाची ताकद आहे. म्हणजे आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा म्हणजे सकाळी उठून तलवारी घेऊन एकमेकांना बोक्सायचं नाही. त्या काळची परिस्थिती तशी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष सत्तेसाठी नव्हता, पैशासाठी नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेसाठी होता, रयतेच्या सुखासाठी होता, असं मत नोंदवणाऱ्या कॉम्रेड गोविंद पात्र यांना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गोळ्या घालून मारण्यात आलं. ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट. खर तर या जगामध्ये सगळ्यात मोठा मॅनेजमेंट गुरु जर कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सॉल्टेनेसिस केलं. सॉल्टेनेसिस म्हणजे काय? महाराजांनी लिंबू टिंबूवर गोळा केली, त्यांच्या हातात तलवारी दिल्यात, समशिरी दिल्यात आणि सांगितलं की आपल्याला स्वराज्य उभा करायचा आहे. महाराजांनी कुठं चौकात बॅनर लावले का? आता महाराजांनी कुठं ढोलताशे लावले का? नाही. छोटी छोटी माणसं गोळा केली, त्यांच्या हातात तलवारी दिल्यात, समशिरी दिल्यात आणि सांगितलं की आपल्याला स्वराज्य उभा करायचं आहे. दादांनो, राजा आणि त्यांच्या मावळे जंगलामध्ये विट्टी दांडू खेळ खेळायचे. तलवारबाजी प्रशिक्षण राज्य प्रत्येक मावळ्याला द्यायचे आणि जंगलाच्या बाहेर 2 पोर उभी करायची आणि त्यासनी सांगायचं की जंगलाच्या बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला की एखाद्या प्राण्याचा किंवा पक्षाचा आवाज काढ, म्हणजे आम्हाला समजून जाईल की बाहेरून कुठलं तरी अनोळखी व्यक्ती येताना दिसतोय. मग ते जंगलाच्या बाहेर उभे केलेले 2 पोर कुठल्या तरी प्राण्याचा किंवा पक्षाचा आवाज काढायचे. महाराजांना समजायचं की बाहेरून कुठला तरी अनोळखी व्यक्ती येताना दिसतोय. राजा तिथे दानपट्टा तलवारबाजी प्रशिक्षण तिथे थांबायचे आणि तिथे विट्टी दांडू खेळ चालू करायचे. कारण बाहेरच्या शत्रूंना कळू नये की आज स्वराज्याची गाठ बांधली जात आहे. एकदा बाहेरून बहिर्जी नाईक येत होते आणि बहिर्जी नाईकांना बघितल्या जंगलाच्या बाहेर उभे केलेले 2 पोरांनी हुबे मोराचा आवाज काढला. बहिर्जी नाईक आत आले, महाराजांच्या पुढे उभे राहिले आणि महाराजांना म्हणाले की राज, तुमच्या स्वराज्यामध्ये मला काम करायचं आहे. राजा, मला तुमच्या स्वराज्यामध्ये काम करण्यासाठी कुठेतरी एखादी संधी द्याल का? मला तुमच्या स्वराज्यामध्ये काम करण्यासाठी कुठेतरी एखादी नोकरी द्याल का? तेव्हा राजा त्या बहिर्जी नाईकांना म्हणाले की तुमच्यात कुठला चांगला गुण आहे? आणि तेव्हा ते बहिर्जी नाईक म्हणाले, राजा, तो तुम्ही शोधा. आणि बहिर्जी नाईक जायला निघाले. 2-4 पावलं पुढे गेले, पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले की जंगलाच्या बाहेर ती 2 पोर उभी केलीस, त्यासनी सांगा की मोर या दिवसात ओढत नसतात. एवढाच आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकांकडून घेतला आणि बहिर्जी नाईकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. शत्रूच्या नाकातला केस जरी काढून आणला ना दादांनो, शत्रूच्या नाकातला केस जरी काढून आणला तरी शत्रूला खबर लागत नव्हती. एवढा इतिहास त्या बहिर्जी नाईकांबद्दल सांगितला जातो. दादांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये सगळ्यात मोठं हत्यार जर कुठलं असेल तर ते बहिर्जी नाईक होते. एखादा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांकडे यायचा आणि महाराजांना म्हणायचं की एखादी मोहीम काढली, ती मोहीम तुम्हाला माहितीये का? एखाद्या कोणाला दुसऱ्या मावळ्याला माहितीये का? तेव्हा राजा हसून त्या मावळ्याकडे म्हणायचे की मोहीम दुसरी कोणाला माहित नाही, पण ही मोहीम फक्त एक व्यक्तीला माहित असू शकते, ते म्हणजे बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा. महाराजांनी त्यांना गुप्तहेर खात्याचं प्रमुख केलं. जेव्हा मिर्ला राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात तहाची बोली चालू होती तेव्हा पुरंदरवरती दिलर खान ताव मारून गेला होता आणि पुरंदरवरती उभा होता आमचा मुरारबाजी. दिलर खानाचं सगळं सैनिक मुरारबाजीच्या अंगावरती तुटून पडलं, पण मुरा काय ऐकायला तयार नव्हता. शेवटी दिलर खान वैतागला, दमला आणि मुराला म्हणाला, अरे सुन मुरा, अरे एक मुरा, अरे आमच्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय, तुला जागिरी देतो, माणिक मोती देतो. तेव्हा मुरा त्या दिलर खानाला म्हणाला, अरे सुन दिलेर, अरे एक दिलेर, अरे आम्हा मराठ्यांना शिवरायांना आज वक्त बेमान झाला असेल. अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना शिवरायांना आज वक्त बेमान झाला असेल, पण लक्षात ठेव दिलेर, आम्ही मराठे कधीच रक्ताला बेमानत नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा रक्ताला बेमान न होणाऱ्या माणसांचा इतिहास आहे.